नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातील वेगवेगळ्या रानभाज्या उगवायला सुरू होतात। त्यातलीच म्हणजे एक कंटोल्याची भाजी, तर तीच आपण आज आणायला जाणार आहोत। तर चला तुम्हाला दाखवतो कंटोल्याची भाजी काय असते ती। तर चला, हातात पिशवी आणि अंगावर रेनकोट घालून मी निघालो डोंगराच्या दिशेला। अशी ही माझी रानभाज्यांची सफर सुरू झाली। आजूबाजूला जंगल आणि पक्ष्यांच्या आवाजाने मन एकदम प्रसन्न होऊन जाते। डोंगराची चढण चढत मी निघालो कंटोली ही रानभाजी शोधायला। रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता, त्यासाठी मी रेनकोट घातलेला, पण आता पाऊस गेला आहे। फायनली मला इथे पहिला ताना दिसलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता तो कसा असतो। ही कंटोल्याची भाजी वेलीला भाजते, साधारणपणे काटेदार पण चवीला एकदम मस्त। आजूबाजूचं ढगाळ वातावरण बघून मन एकदम प्रसन्न होते। ताण्यासारखा, तर पण ही बघा, कंटोली ही आहे एकदम कंटोल्याचा काटेदार आणि ताना, चवदार, म्हणजेच वेल। फायनली मला एक कंटोल भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता। ही बघा, अशी वेल असते हिची, पूर्णपणे नैसर्गिक। जशी वेलीवर काकडी आणि शिराले जसे भाजतात, तशीच ही कंटोली ताण्यावर भाजते, म्हणजेच वेलीवर। पाऊस सुद्धा गेलेला आहे आणि मला 2 कंटोली भेटल्या, तुम्हाला मी दाखवलीच। तर आता बघूया केवढी कंटोली भेटतात। डोंगराच्या वरून खूप छान व्ह्यू येतो। इथे खालतीच एक झरा आहे, तर तो तुम्हाला मी दाखवतो आता, बघाच। तुम्हाला आता झरा दाखवतो डोंगरातील। खल आणि आजूबाजूच्या पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज, काय सुंदर वातावरण। शहरातील एक्वा फिल्टरपेक्षा हा आमच्या झरातील सुंदर पाणी, नैसर्गिक। ह्या पाण्याला इतकी चव लागते की कोणी सांगणारच नाही डोंगरातील पाणी आहे। झऱ्याची खलखल सतत कानावर पडत होती। तुम्ही बघितलाच असेल झरा, एकदम नैसर्गिक पाणी। आता मी निघालो आहे डोंगराच्या एकदम वरती। ह्या रानभाजीला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत नाही, प्युअर मातीचाच गंध। या वाऱ्याची गाज ऐकून मन एकदम मोकळंच होते। आजूबाजूचं वातावरण एकदम हिरवळ। वेल दिसलेली आहे, तर जाऊन बघू आता त्याच्यावर काय आहे का। मित्रांनो, वरून व्ह्यू बघा किती सुंदर येतो। तर मित्रांनो, ही डोंगरात उगवणारी टाकल्याची भाजी साधारणपणे मेथीच्या पानासारखी, पण एकदम लज्जतदार। ही स्टार्टिंगला छोटी छोटी होतात आणि मग मोठी होतात। हे बघा, सध्या छोटी आहेत। एक आता वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो केवढी कंटोली भेटल्यात। तर काहीच तुम्ही बघू शकता, ही वेल पूर्ण खराब झालेली आहे।
मित्रांनो पाऊस तर गेलाय, मग रेनकोट काढला आणि पिशवीत ठेवला. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला तर डोंगर धुक्यांनी पसरलेले होते. मित्रांनो समुद्राचं पाणी सुद्धा दिसते बघा. मी अजून वरती आलो आहे आणि तुम्ही व्ह्यू बघा. व्ह्यू तर एकदम कडकच दिसत होता. तर बघूया आता अजून केवढी कंटोली भेटतात आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही कंटोली पिकल्यावर अशी पिवली होतात. ही बघा कशी झाल्यात पिवली. तुम्ही बघू शकता ही मला 2 मोठी भेटल्यात, पण त्याच्यातलं एक खराब आहे. हे बघा असं किडलंय. तर मित्रांनो ह्या वेलीला कोणत्याही प्रकारचं खत म्हणजे रासायनिक खत नाही, प्युअर डोंगराचीच माती. मी आता थोड्या वेळास वरती पोहोचणारच आहे. तर मित्रांनो आता मी वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथून व्ह्यू. सर्वात पहिला समुद्र आणि नंतर आमचं गाव आणि नंतर हे डोंगर. निसर्ग समृद्धीने नटलेले हे आमचं गाव. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे भात शेती केलेली आहे. हे बघा आमच्या गावात. साईडनं पण एकदम कडक व्ह्यू येतो. तर मी वरती पोचलो आणि मला 2 कंटोली भेटली. तुम्ही बघू शकता किती मोठी मोठी आणि काटेदार. ही बघा ह्याला कारल्याप्रमाणे काटे आहेत. ही चारी बाजूची हिरवाई बघून असं वाटते की डोंगराच्या अंगावर चादरच अंथरले. असं एकटं डोंगराच्या कुशीत फिरायला किती सुंदर आणि छान वाटतं. तर काही कंटोली भेटली नाही, पण जी मजा आली ती वेगळीच. तर बघूया अजून किती भेटतात आपल्याला. जास्त नव्हती. आता मी निघालोय खालती. तर खूप आहे, पण आता बघूया खालती किती भेटतात आपल्याला. मित्रांनो बघू शकता मला एवढी भेटलेले आहेत. बघूया अजून केवढी भेटतात. मला केवढा मोठा आहे. हे बघा केवढं मोठं आहे. मित्रांनो पावसाने पण वातावरण केले आणि खूप टाइम झाला मी आलो. तर बघू आता घरी चाललो. तर मित्रांनो कंटोली तर खूप भेटली नाही, पण मजा आली ती वेगळीच. तुम्ही बघू शकता हे पिकले कंटोले खूप मोठं झाले आणि खूप दिवस झाले का असं हे पिवलं होऊन. ह्याच्यात बिया लाल असतात, पण हे खूप कडक आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. बाय बाय.